नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 7वं व्यक्तिचित्र राघू भगत. सादर करती पूर्वा धारप. दिवसा सुद्धा भीती वाटावी अशी वड, पिंपळ, बकुळ, चाफे, ऐन, किंजळ, काजू, आंबे, शेवर अशी अनेक प्रकारची जुनाट झाडं आणि त्या झाडांच्या देवराईनं पूर्ण वेढलेल्या जनाईच्या पडक्या देवळात कधीही बघावा तेव्हा राघू भगत बसलेला असे. त्यातही देवळाच्या अगदी समोर पावसाळा संपला की जवळपास कोरडी ठाक पडलेली नदी आणि तिच्या काठावर एक खूप जुनाट खोडाची वेटोळी घालत उंच गेलेलं जुनाट चाफ्याचं झाड बघून आम्हा मुलांना जाम भीती वाटत असे. भरीसभर म्हणून त्या देवळाजवळच गावचं स्मशान देखील होतं. त्यामुळे आम्ही मुलं तिकडे जायला खूप घाबरायचो. आंबे, करवंद, काजू आणि कोकम या फळांच्या मोहानं उन्हाळी सुट्ट्यांच्या दिवसात मात्र धीर करून टोळीनं आम्ही तिकडे जात असू. त्या देवराईत खूप गोड काळीभोर करवंद मिळत. तिकडे राघू भगताचा कायम वावर असायचा. गावातले लोक देवीला तिथे कळे लावायला नवस करायला जात. भगताच्या अंगात देवीचा संचार होत असे. तोंडातून मोठमोठ्यानं विचित्र आवाज काढत हातात कधी पाणी, कधी भस्म, कधी तांदूळ आलेल्या माणसांच्या अंगावर सडकत तो काही बाही बडबडत राही. देवीला कळे लावताना बराच वेळ झाला आणि हवा तो कळा देवीनं सोडला नाही तर मग बाय जनाय, भगताचा बोल खाली पाडू नको, उजवा दे, मालकाला नी मला बी यश दे असं देवीलाच दरडावत असे. आणि मग खरंच देवी तो कळा आणि कौल देखील देत असे. नंतर मात्र फुलांचे कळे देवीच्या अंगावर लावताना ज्या बाजूचा कळा आणि कौल हवा असेल त्या बाजूचे कळे कमी पाणी लावून भगत चिकटवत असे आणि त्यामुळे थोडं पाणी वाळलं की तो कळा आधी पडत असे हे माझ्या वडिलांकडून मला कळलं. त्याबद्दल एकदा राघूला वडिलांनी विचारलंय, भावनो तुम्हाला म्हणून सांगतो, कुठं बोलू नकोस हा, जल्ला पोटासाठी समजा करायला लागतो रे. ही प्रेमळ विनंती त्यानं केली. वडिलांच्या नोकरीच्या गावात आम्ही राहत असू. ते गाव चिपळूण पासून सुमारे 8 मैलांवर. रोज सकाळी एक एसटी येई आणि एक संध्याकाळी वस्तीची असे. सुमारे 150 उंबरठ्यांचं गाव ते. मिश्र वस्ती. अवसे पौर्णिमेच्या दिवशी कोणाचं पोर किंचाळून रडू लागे. कोणी बाई अचानक केस सोडून सैरा वैरा अगम्य बडबड करत धावत सुटे. असं झालं की राघू भगताला बंदोबस्तासाठी बोलावून घेत. जनाईच्या देवळातून राघू तयारीनं येई. सोबत एक पिशवी, त्यात काही लिंब, मिरच्या, काही केसांचे पुंजके, टाचण्या असं सामान असे. गावात ही बातमी लगेच पसरत असे. आम्ही लहान मुलं डोळ्यात थोडी भीती, उत्सुकता घेऊन तिथे जमत असू. राघू चटईवर डोळे मिटून बसे. समोर त्या झपाटलेल्या माणसाला धरून आणलं जाईल. आधी मस्ती आणि गोंधळ घालणारा तो मनुष्य भगताला बघून लगेच शांत होईल. एकदा डोळे वर करून राघू त्याच्याकडे पाही. बाय जानाय, हा कोण हित मसनवट्यातनं आलाय? तो तू बघायस काय? घे सुपारी आणि याला उडव माघारी. असं काहीतरी पुटपुटे आणि राखेची चिमूट त्या माणसावर वरपासून पायापर्यंत उतरत नाही. 3ऱ्या उतार्याला तो माणूस शांत शांत होत अंग जमिनीवर धाडकन टाकून देई. भगत मग उतारा तयार करायला घेई. 2-3 टाचण्या टोचलेलं एकधारी लिंबू, लाल मिरच्या, केसांच्या पुंजक्यांची मेणाची बाहुली, पोहे, गूळ, गुलाल, हळद, पिंजर असं केळीच्या पानावर तयार करून तो उतारा झपाटलेल्या आणि आता निश्चित पडलेल्या माणसावरून 3 वेळा उतरवून अंगणात ठेवी. आता होईल बरा तो,
फक्त आडव्या बावीच्या समोरच्या बिब्याच्या झाडाखाली या हाडळीचा देना मागना 3-4 ठेवून यावा. ठेवल्यावर माग बघू नका, ठेपी घराकडे या. उद्या सकाळी जानाईला नारळ भेटवा, असं सांगून राघू निघून जाईल. दुसऱ्या दिवशी आम्ही मुद्दाम त्या झपाटलेल्या माणसाला बघायला जात असू तर तो काहीच झालं नाही अशा थाटात वावरताना दिसला की आम्हाला राघू भगत हा कोणीतरी दिव्य, भारी आणि साक्षात्कारी माणूस वाटत असे. वडिलांच्या नोकरीच्या त्या गावात तेव्हा आम्ही राहायचो. भलं मोठं भाड्याचं घर, ओटी, पडवी, माझघर असं सारं काही. गावात राघूबद्दल मात्र फार चांगलं मत नव्हतं. तो भानामती, चेटूक करतो अशी वंदता म्हणून कोणी त्याला थारा देत नसे. मग गावात कधी आला की तो आमच्याकडे येई. सुरुवातीला आम्ही भावंड घाबरायचो. नंतर मात्र आमचा धीर चेपला. तो यावा असं आम्हाला वाटत असे याचं कारण म्हणजे त्याच्या कोटात कायम खोबऱ्याचे तुकडे असत आणि तो आला की आम्हाला भरपूर खोबरं देई. रोज नवनवा खाऊन न मिळण्याच्या काळात खोबरं मिळणं ही आमच्यासाठी चंगळच होती. हाई मात्र तो कमालीचा अस्वच्छ असल्यामुळे आला की कायम त्रासिक चेहरा करी. वडील मग तिला हळूच म्हणत, अगं दे गो घोटभर चहा त्याला, असे अतृप्त आत्मे शांत असलेलेच बरे. राघू तसाच होता. वय 60च्या आत बाहेर. कधी कोट बुशकोट बाजूला केला तर पोटावर भला मोठा डाग दिलेला आडवा चट्टा. तंबाखू, तीही पुढच्या दातात आणि खालच्या ओठाच्या फटीत सरकवल्यानं काळे झालेले तुटके दात. ब्राह्मण नसून सुद्धा घातलेलं मळकट्ट जानवं. वाढलेले दाढीचे खुंट. त्याचा एक डोळा मध्येच बोलता बोलता कमालीचा तिरळा होत जाईल. कानात केसांचे झुपके, मळका पंचा. वर कुणीतरी मुंबईकरानं दिलेला कुठल्या तरी मिलचा युनिफॉर्म असलेल्या कंपनीचं नाव असलेला निळा डगला आणि त्यावर जुना चकचकणारा कोट. हा कोट कायम चकचकतो कसा याचंच आम्हाला आकर्षण असे. घरी आला की कोटाचे खिसे किती फुगलेत यावरून आम्हाला खोबरं किती मिळेल याचा अंदाज आम्ही बांधत असू. आजची मुलं आणि त्यांच्या आया, तो इतका मळका आणि घाणेरडा कोट आणि त्यात असलेलं ते ओलं खोबरं खाणं आणि खायला देणं शक्य नाही. परंतु तेव्हा बहुधा स्वतःच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीवर माणसाचा विश्वास होता. बहुधा म्हणूनच अलीकडे जगावर राज्य करून गेलेला कोरोना माझ्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता. कधीतरी वडील आणि भगत यांच्या चहा होईपर्यंत गप्पा रंगत. एकदा वडिलांनी त्याला विचारलंय, भक्तानू हा कोट कधी धुता की नाही? यावर भक्तानं दिलेल्या उत्तराने कोट का चकाकतो याचं उत्तर आम्हाला मिळालं होतं. माती आणि घाणीची पुटं चढल्यामुळे तो चकचकत असे. भावनो, लगन कार्य काय माझा झाला नाही. जेवण करायला भांडी, कपडे धुवाया बाई माणूस बी नाही. तवा का कोट मर्तिकाचा मर्तिकाला धुवायला लागतो. म्हणजे काय याचा आधी आम्हाला काही उलगडा झाला नाही. पण गावात कोणी गेलं की स्मशानात अंत्यसंस्कार केल्यावर भगत देवळाजवळच्या नदीत तशीच कपड्यांसकट डुबकी मारत असे. त्यामुळे गावात कोणी मरत नाही तोवर भगताचा कोट काही पाणी पाहत नसे. अशा या कोटातले ते चविष्ट खोबरे तेव्हा आम्ही कसे खात होतो याचं नवल वाटून आता हसू देखील येतं. राघूचा दिनक्रम मात्र आम्हाला कधीच कळला नाही. अवसे पौर्णिमेला आणि ग्रहण काळात तो मध्यरात्री विवस्त्र होऊन स्मशानात बसे. तिथली राख चाळून त्याच्या फडक्यात बोचकी करून ठेवी. त्याला तो गटल्या म्हणत असे. कुणी ओली बाळंतीण वारली की तिचे केस जमवून ठेवी. एकंदर त्या बालवयात आमच्यासाठी तो भेसूर बागुल बोवा वाटावा असा असला तरी त्याच्या कोटातल्या त्या खोबऱ्याच्या पडलेल्या मोहानं तो आमच्यासाठी हवासा आणि वाट पाहावा असा पाहुणा देखील होता. वडिलांची बदली झाली आणि ते गाव, जनाईचं ते देऊळ, देवराई, त्यातली गोड करवंद, ते स्मशान, ती कोरडी नदी, तो भयाण चाफा आणि तसाच वठलेल्या खोडाच्या अंगकाठीचा चकचकणारा कोट घातलेला राघू भगत
मागे पडत गेले. त्याला आता जवळजवळ 50-52 वर्ष झाली. आता भीती वाटत नाही, पण ते बालमनावर कोरलेलं स्केच कधीतरी डोळ्यासमोर तरळून जातं आणि असाच एक दिवस भगत खोबरं घेऊन येईल का असा विचार येऊन हसू देखील येतं. राघू भगत देखील केव्हा तरी असाच काळाच्या ओघात संपला असेल आणि जनाईच्या देवळाजवळच्या स्मशानात आता चिरनिद्रा घेत असेल. धन्यवाद.